नमस्कार मंडळी. येणाऱ्या 48 तासांसाठी तुम्हाला कोणता मेसेज दिला जातो इथं? येणारे 48 तास काय ऊर्जा आहे तुमची आणि तुम्हाला काय सांगितलं जाते की काय करायचं आहे आणि कसं, म्हणजे एखादी अपॉर्च्युनिटी असेल किंवा काही असेल, जर तुमच्याकडे काही येते तर त्याच्यासाठी काय मेसेज आहे तर बघूया. येणाऱ्या 48 तासात तुम्ही होताय बॅलन्स. म्हणजे काही इनबॅलन्स असं हे होत होतं. काही वेळा तुम्ही असं पास्टमध्ये जात होता, म्हणजे पास्टचे खूप विचार करत होता की काय झालं, कसं झालं, का झालं, कशासाठी झालं. खूप साऱ्या गोष्टी, ज्या प्रश्नांची उत्तरं ऍक्च्युली नाही आणि तुम्हाला माहीतही आहेत. जिथं शून्य आहे, जिथं खोदत 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 गेला तर शेवटी शून्यच मिळणार आहे हे तुम्हाला माहीत असून सुद्धा तुम्ही पुन्हा पुन्हा पास्टमध्ये जात होता. कधी मध्ये जाऊन फ्युचरचाच विचार करत होता, पण तुम्ही इकडेही जात होता फ्युचरमध्ये आणि पास्टमध्ये, आणि मध्ये प्रेझेंटमध्ये राहतच नव्हता. त्यामुळे येणारे 48 तास हे तुमच्या आयुष्यात बॅलन्स घेऊन येतात. बॅलन्स राहताय तुम्ही आत्ता ह्याच्यामध्ये राहताय की आता आत्ता माझ्यावर काय, वर्तमान जो काय आहे माझा आत्ता, तो त्यामध्ये मी काय करू शकतो किंवा काय करायचंय मला, आत्ता मला हे करायचं, आत्ता मला हे गरजेचं आहे, ह्या मुमेंटमध्ये तुम्ही आता येत आहे. त्यामुळे तुम्ही बॅलन्स ठेवताय. 11-11ची ही ऊर्जा आहे. जर तुम्हाला सतत 11-11 नंबर दिसत असेल, 11-11 तुम्हाला दिसत असेल, तरी सुद्धा तुम्ही तिथे ग्रॅटिट्यूड पे करा, कारण बॅलन्स तुमच्याकडे येतो आणि बॅलन्स असणं खूप महत्वाचं आहे. आणि हा बॅलन्स तुमच्याकडे येतोय येणाऱ्या 48 तासात. येणाऱ्या 48 तासात तुमच्या काही कलागुण आहेत, काही तुमच्यामधल्या ॲडव्हान्स्ड जे काही तुमचं नॉलेज आहे, काही गीत तुम्ही म्हणत असाल किंवा डान्स असेल किंवा काही तुमच्या कला असतील, रांगोळी असेल, मेहंदी असेल, जे काही तुमचं असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला खूप छान असं वाटेल आणि तुम्ही त्यात नवीन नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न कराल, कारण तुम्ही बॅलन्स व्हाल. त्यामुळे तुमच्यातल्या कला बाहेर येतील. येणाऱ्या 48 तासात त्याला तुम्ही वावही द्याल आणि येणाऱ्या 48 तासात तुम्ही बॅलन्स होते, कारण तुमची चक्राच बॅलन्स होत आहेत. येणाऱ्या 48 तासांमध्ये रिन्युअल आहे, नवीन काहीतरी होते. येणाऱ्या 48 तासांमध्ये रूट चक्र आणि हार्ट चक्र जे आहे ते दोन्ही तुमचं बॅलन्स होते. मग इथे हेच तुम्हाला सांगितलं, म्हणजे याचं फायनान्शियलीही तुम्ही बॅलन्स होता आणि इमोशनली सुद्धा बॅलन्स होता, कारण ह्यामध्ये तुम्ही इमोशन्स खूप हे करत होता. हार्ट चक्र तुमचं ब्लॉक असल्यामुळे तुम्ही परत परत पास्टमध्ये जात होता, परत पास्टच्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ह होत होता की काही गोष्टी सोडणं खूप गरजेचं आहे, पण त्या तुम्ही चिकटवून ठेवत होता, धरून ठेवत होता. त्यामुळे येणारं जे अबंडन्स आहे, येणारी जी इन्फिनिटी आहे, अबंडन्स आहे, तो तुम्हाला स्वीकार होत नव्हता. तर इथं येणाऱ्या 48 तासात तुम्ही बॅलन्स होताय आणि अबंडन्स जो तुमच्याकडे येतोय, जी अपॉर्च्युनिटी त्या करिअरमध्ये जे काही तुमचं छान प्रगती होते किंवा काय जे तुमच्याकडे येते, अप्रिशिएट तुम्हाला केलं जातं येणाऱ्या 48 तासामध्ये, आणि ते तुम्ही सगळं स्वीकारताय, कारण खूप बॅलन्स्ड होताय तुम्ही, खूप बॅलन्सची ऊर्जा तुमच्यामध्ये आहे. थँक्यू.